कोल्हापूर जिल्ह्यातील किणी परिसरात झालेल्या धाडशी बस दरोड्याचा अवघ्या 18 तासांत पर्दाफाश करण्यात कोल्हापूर पोलिसांना मोठे यश मिळालंय. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अंगडिया बसवर मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून तब्बल 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने आणि मशिनरी स्पेअर पार्ट असा सुमारे 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केलीय. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून लुटलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. महामार्गावरील या गंभीर दरोड्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ कामाला लागली आणि सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपींनी चैनीसाठी आणि कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्यात सुरू आहे. कोल्हापूर मुंबई अंगडिया बसवर झालेल्या जबरी दरोड्याची गंभीर दखल घेत विशेष पथके तयार करण्यात आली. कोल्हापूर बसस्थानकापासून किणीपर्यंतच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अक्षय कदम हा या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह 7 आरोपींना अटक करून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरोड्याच्या घटनेनंतर तातडीने तपास सुरू करून आरोपींना अवघ्या 18 तासांत जेरबंद करण्यात पोलीस प्रशासनास यश आलंय. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची गस्त व कारवाई यापुढेही अधिक कडक करण्यात येणार आहे. न्यूज ब्युरो रिपोर्ट, गोरख सोनवणे, निफाड. आज पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला एक रोबरीचा गुन्हा रिपोर्ट झालेला होता. यांच्यामध्ये ट्रॅव्हल्स जे आहे कोल्हापूरवरून भायखला मुंबईला ट्रॅव्हल चाललेली होती. त्यांच्यामध्ये एक व्यापारीचे सिल्वर 60 किलो, जवळपास 60 किलो सिल्वर आणि थोडं 10 ग्राम गोल्ड आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट्स असा एक 3 अनोळखी इसम जे तावडे हॉटेलवरून बसला चढले आणि वाठार फाटेवरून त्याने क्लीनरवरती ड्रायव्हर आणि ते व्यापारीवरती कोयता लावून तो सगळा मुद्देमाल ते घेऊन पळून गेलेले होते. असा गुन्हा पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला, गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने ॲडिशनल एसपी इचलकरंजी, एसडीपी जयसिंगपूर, लोकल क्राईम ब्रांचची पीआय आणि त्यांची पूर्ण टीम आणि वडगाव पोलीस स्टेशनचे डीबी आणि त्यांचा स्टाफ सगळे डिटेक्शनचे वेगवेगळे टीम तयार करून सीसीटीव्हीची तपासणी, योग्य त्या टेक्निकल पद्धतीची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पूर्ण तपास करण्यात आला. आणि त्या गुन्ह्यामध्ये जे मेन आरोपी अक्षय कदम यांना मॉर्निंगमध्ये अटक करण्यात आला. ताब्यामध्ये घेऊन योग्य त्या पद्धतीने चौकशी केली तर आणखी जे बाकीचे आरोपी आहेत ते निष्पन्न झाले. आतापर्यंत 7 आरोपी जे आहेत ताब्यामध्ये आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेला पूर्ण माल 60 किलो चांदी, 10 ग्राम सोनं आणि स्पेअर पार्ट सगळे 100% ॲज इट इज रिकवर करण्यात आलेले आहे. गुन्ह्यामध्ये बाकी जे पाठलाग करत होते 3 मोटरसायकलवरती त्यांचे साथीदार, ते सगळा मोटरसायकल सुद्धा निष्पन्न झाले, ते पण ताब्यामध्ये आहे. वापरलेले मोबाईल आणि दुसरा साहित्य ते पण आतापर्यंत ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पुढची तपास त्या अनुषंगाने चालू आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात हा दरोडा होता. नेमकी याची पार्श्वभूमी नेमकी काय होती? कारण पार्श्वभूमीमध्ये आतापर्यंत तपासामध्ये असं निष्पन्न होतं की बसमध्ये जे क्लीनर होता त्यांना माहिती होती की डेली बेसिसवरती काहीतरी किमती वस्तू जी आहे कोल्हापूरवरून मुंबईला जात आहे. त्यांनी ते माहिती त्यांचे मोठ्या भावाला दिली आणि ते मोठ्या भावाचा मित्र जे मेन आरोपी जे आहे अक्षय कदम तो होता. तर असा एक चेन जोडून त्यांनी ते सगळ्यांना मिळून एक कट रचला की मी तो बसमध्येच होतो क्लीनर, तर तुम्ही पूर्ण ते लोकेशन असेल किंवा काय असेल ते संपर्कामध्ये असल्यामुळे सगळा ते कट रचला आणि त्याप्रमाणे ते आजचा गुन्हा अंजाम करण्यात आला. या बसमध्ये राजकीय पक्षी संबंधित कोण व्यक्ती होत्या आणि प्रवासीच्या बहुतेक काही आतापर्यंत काय निष्पन्न होत नाही, कारण पूर्ण जे घटनाक्रम घडलेला आहे ते ड्रायव्हरच्या चॅम्बरमध्ये घडलेलं आहे आणि मध्ये पार्टिशन होती, विंडो होती. जे पॅसेंजर्स आहेत त्यांना तर पुढे जाऊन कळला की असं काहीतरी वाक्य मागे घडलेलं आहे. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.